Hello student, we are going to start the exercise 1.4. Example, x equal to t plus 1 upon t bracket raised to n, y equal to a raised to t plus 1 upon t, find dy by dx. आता या ठिकाणी t is a parameter. Solution, let x equal to t plus 1 upon t raised to n. आता या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, कारण टी इज अ पॅरामीटर. तर या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज करणार, तर डी बाय डी एक्स एक्स रेस टू एन हा बेसिक फॉर्म्युला, एन एक्स रेस टू एन मायनस 1. ओके, तर या ठिकाणी ह्याला कन्सिडर करायचं. आता व्हेरिएबल आहे टीमध्ये, म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, डी एक्स बाय डी टी इक्वल टू, हे फंक्शन म्हणजे काय, तर व्हेरिएबल, व्हेरिएबलची पॉवर रिअल नंबर, म्हणजे काय फॉर्म्युला असणार आहे, एन टी प्लस 1 अपॉन टी रेस टू एन मायनस 1, आणि नंतर हे कॉम्पोजिट फंक्शन आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डी बाय डी टी टी प्लस 1 अपॉन टी इक्वल टू एन टी प्लस 1 अपॉन टी रेस टू एन मायनस 1 इंटू, तर या ठिकाणी ॲडिशन आहे, ॲडिशन म्हटले की सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 आणि 1 अपॉन टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. तर या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज केला, डी बाय डी एक्स 1 अपॉन एक्स, तर याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, आणि या ठिकाणी फॉर्म्युला डी बाय डी एक्स एक्स, तर याचं डेरिव्हेटिव्ह 1. तर या ठिकाणी एलसीएम नाही काढला तरी चालेल, तर हे काय आलं, डी एक्स बाय डी टी आलं. नेक्स्ट, वाय इक्वल टू ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आता या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज करणार, तर डी बाय डी एक्स ए रेस टू एक्स, वरती फंक्शन आहे म्हणजे ए रेस टू एक्स, तर याचं डेरिव्हेटिव्ह काय, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ओके, मग याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ए रेस टू, हे व्हेरिएबल आहे, टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ऑफ ए, आणि हे कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे डी बाय डी टी टी प्लस 1 अपॉन टी. नेक्स्ट स्टेप, ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ऑफ ए इंटू, आता याचं डेरिव्हेटिव्ह, टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 आणि 1 अपॉन टीचं मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, तर हे काय आलं, डी वाय बाय डी एक्स. देन बाय डेफिनेशन, तर डेफिनेशन काय, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. तर या ठिकाणी पुटअप करायचं, डी वाय बाय डी टी किती आले, ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ऑफ ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, आणि डी एक्स बाय डी टी किती आले, एन टी प्लस 1 अपॉन टी रेस टू एन मायनस 1 इंटू 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. आता या ठिकाणी कॅन्सल काय होईल, तर हा टोटल ब्रॅकेट कॅन्सल झाला. ओके, देन आता राहिलेली स्टेप म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह. आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं, तर काय काय सिम्प्लिफिकेशन करता येईल, तर ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी, तर ह्याच्याबद्दल ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी ह्याच्याबद्दल आपण वाय पुटअप करू शकतो, म्हणजे हे वाय इंटू लॉग ऑफ ए अपॉन हे एन. आता या ठिकाणी पॉवरचे काय सबट्रॅक्शन आहे हे आपण सेपरेट लिहू शकतो अशा पद्धतीनं, टी प्लस 1 अपॉन टी रेस टू एन इंटू टी प्लस 1 अपॉन टी रेस टू मायनस 1. ओके, तर टी प्लस 1 अपॉन टी रेस टू एन, तर याचं मिनिंग काय असणार आहे, तर याचं मिनिंग एक्स असणार. या ठिकाणी कंप्लीट करतो,
तर dy बाय dx इक्वल टू y इंटू लॉग ऑफ a अपॉन n t प्लस 1 अपॉन t रेस टू n मीन्स x आणि t प्लस 1 अपॉन t रेस टू -1. तर या ठिकाणी t प्लस 1 अपॉन t रेस टू -1 हे आहे तसं ठेवायचं. ओके. आता याच्याबद्दल आपण काय रिप्लेस करू शकतो का? तर नाही करू शकत. t प्लस 1 अपॉन t रेस टू -1 आहे तसं लिहू शकतो. t प्लस 1 अपॉन t रेस टू -1. ओके. किंवा या ठिकाणी वरती पॉवर जर पॉझिटिव्ह केली परत सिम्प्लिफिकेशन केलं तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे अशा पद्धतीनं y इंटू लॉग ऑफ a याची पॉवर वरती पॉझिटिव्ह झाली म्हणजे t प्लस 1 अपॉन t झाला आणि अपॉन एन एक्स इथे एलसीएम काढला. y इंटू लॉग ऑफ a एलसीएम काय येईल टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी मीन्स एन एक्स टी. तर हे काय झालं सिम्प्लिफिकेशन झालं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. x इक्वल टू कॉस इनवर्स 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर and y equal to sec inverse root of 1 plus t square. Find dy by dx. ओके. फाइंड dy by dx. या ठिकाणी हे फाइंड आउट करायचं. सोल्युशन. लेट x इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता या ठिकाणी डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचं नाही. तर या ठिकाणी फॉर्मॅट बघायचं. तर 1 प्लस टी स्क्वेअर. तर 1 प्लस टी स्क्वेअर असेल तर या ठिकाणी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पुटअप काय घ्यायचं. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर पुट एक्स इक्वल टू ए टॅन थीटा हे पुटअप घ्यायचं. आता या ठिकाणी 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे पुटअप काय घेणार टी इक्वल टू ओनली टॅन थीटा घ्यायचं. म्हणजे थीटा काय येईल हे टॅन या साईडला येईल म्हणजे टॅन इनवर्स टी. ओके. देअरफॉर मग एक्स इक्वल टू कॉस इनवर्स 2t म्हणजे 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे साइन 2 थीटाचा म्हणजे कॉस इनवर्स साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी कॉस इनवर्स कॉस असलं पाहिजे म्हणजे फॉर्म्युला कॉस इनवर्स कॉस थीटा असेल तर थीटा लिहितो. ओके. या ठिकाणी कॉसमध्ये ट्रान्सफर करायचं म्हणजे कॉस इनवर्स कॉस ऑफ π/2 मायनस 2 थीटा. आता कॉस इनवर्स कॉस झालं म्हणजे ओनली त्याचा अँगल म्हणजे π/2 मायनस 2 थीटा. आता थीटा रिप्लेस करायचं तर π/2 मायनस 2 थीटा मीन्स टॅन इनवर्स टी. या ठिकाणी टॅन इनवर्स टी पुटअप करायचं म्हणजे हे काय आलं फंक्शन आलं. या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणायचं. एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx बाय dt π/2 कॉन्स्टंट त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 टॅन इनवर्स टीचं 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे काय आलं डेरिव्हेटिव्ह मायनस 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dx बाय dt. ओके. नेक्स्ट. तर y इक्वल टू काय आहे सेक इनवर्स रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. सेक इनवर्स रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. आता या ठिकाणी सुद्धा 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे पुटअप काय घ्यायचं टॅनच घ्यायचं. पुट टी इक्वल टू टॅन थीटा मीन्स थीटा इक्वल टू टॅन इनवर्स टी रिप्लेस करायचं. y इक्वल टू सेक इनवर्स रूट ऑफ 1 प्लस
टॅन स्क्वेअर थिटा. आता 1 + टॅन स्क्वेअर थिटा मीन्स सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे सेक इनवर्स रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे गेट कॅन्सल, म्हणजे सेक इनवर्स सेक थिटा. तर सेक इनवर्स सेक असेल तर काय असतं, ओनली त्याचा अँगल मीन्स वाय इक्वल टू ओनली थिटा. आता वाय थिटा मीन्स थिटा पुटअप काय घेतलं आहे तर टॅन इनवर्स टी. टॅन इनवर्स टी या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणायचं. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dt, पण टॅन इनवर्स टीचं 1/1 + t². देन बाय डेफिनेशन, तर डेफिनेशन काय, dy/dx इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. तर dy/dt किती आले, dy/dt 1/1 + t². ओके, आणि dx/dt किती आले, -2/1 + t². आता कॅन्सल काय झालं, हा डिनॉमिनेटर गेट कॅन्सल, म्हणजे -1/2 हे काय आलं, सोल्युशन आलं. तर dy/dx हे सोल्युशन आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू कॉस इनवर्स 4t³ - 3t and y इक्वल टू tan इनवर्स रूट ऑफ 1 - t² अपॉन t. फाइंड dy/dx. फाइंड dy/dx. आता या ठिकाणी हा फॉर्मॅट बघायचा, तर फॉर्मॅटवरती डिपेंड्स असतं. बस सोल्युशन, लेट x इक्वल टू कॉस इनवर्स 4t³ - 3t. आता या ठिकाणी फॉर्मॅट, तर t इक्वल टू काय पुटअप केलं पाहिजे, तर कॉस थिटा पुटअप केलं पाहिजे. t इक्वल टू कॉस थिटा, पुट t इक्वल टू कॉस ऑफ थिटा. देन थिटा इक्वल टू काय असणार आहे, कॉस इनवर्स टी. आता या ठिकाणी पुटअप करू आपण, x इक्वल टू कॉस इनवर्स 4 cos³ थिटा - 3 कॉस ऑफ थिटा. ओके, तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला कोणाचा आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला कॉस ऑफ 3 थिटाचा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ 3 थिटाचा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर कॉस इनवर्स कॉस म्हणजे ओनली त्याचा अँगल, ओनली त्याचा अँगल म्हणजे 3 थिटा. x इक्वल टू 3 थिटा, दॅट इज x इक्वल टू 3 थिटा मीन्स कॉस इनवर्स टी, आणि या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणायचं. आता एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, तर dx/dt इक्वल टू 3 कॉस इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/रूट ऑफ 1 - t². म्हणजे सोल्युशन काय आलं, -3/रूट ऑफ 1 - t². हे आलं dx/dt. आता नेक्स्ट स्टेप, अँड y इक्वल टू, तर y इक्वल टू काय आहे, टॅन इनवर्स रूट ऑफ 1 - t² अपॉन t. आता या ठिकाणी 1 - t² असं जर फॉर्मॅट असेल तर पुटअप काय घ्यायचं असतं, म्हणजे या टाईपचं फॉर्मॅट दिलेलं आहे बघा, a² - x² असेल तर पुटअप घ्यायचं असतं x इक्वल टू a साइन थिटा. ओके, आता या ठिकाणी a म्हणजे 1 असणार आहे, म्हणजे पुट t इक्वल टू साइन थिटा, म्हणजे थिटा इक्वल टू काय आलं, हे साइन LHSला म्हणजे साइन इनवर्स टी या ठिकाणी रिप्लेस करायचं. तर y इक्वल टू टॅन इनवर्स रूट ऑफ 1 - sin² थिटा अपॉन साइन थिटा. तर 1 - sin² थिटा मीन्स cos² थिटा, मीन्स टॅन इनवर्स रूट ऑफ cos² थिटा अपॉन साइन थिटा. तर cos² थिटा आणि त्याचं स्क्वेअर रूट मीन्स टॅन इनवर्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके, आता या ठिकाणी याचा फॉर्म्युला, तर टॅन इनवर्स कॉट थिटा
तर टॅन इनवर्स टॅन आलं पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करायचा, टॅन इनवर्स टॅन π/2 मायनस थीटा. ओके, π/2 मायनस थीटा म्हणजे y इक्वल टू ओनली π/2 मायनस थीटा येईल. ओके, टॅन इनवर्स टॅन म्हणजे ओनली त्याचा अँगल असतो, म्हणजे y इक्वल टू π/2 मायनस थीटा. आणि या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, एक मिनिट, थीटा इक्वल टू रिप्लेस केलं पाहिजे. तर y इक्वल टू π/2 मायनस थीटा म्हणजे काय, तर साइन इनवर्स टी आलेलं आहे. या ठिकाणी साइन इनवर्स टी. आणि या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dt. π/2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0, हे मायनस साइन इनवर्स टीचं 1/√1 मायनस टी स्क्वेअर. म्हणजे सोल्युशन काय आलं, -1/√1 मायनस टी स्क्वेअर. हे आलं dy/dt. देन नंतर काय म्हणायचं, बाय डेफिनेशन. तर डेफिनेशन काय, dy/dx इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. आता dy/dt किती आले, -1/√1 मायनस टी स्क्वेअर. आणि dx/dt किती आले, -3/√1 मायनस टी स्क्वेअर. आता या ठिकाणी हे मायनस मायनस प्लस झालं, हे गेट कॅन्सल, मीन्स 1/3 सोल्युशन येईल. म्हणजे dy/dx किती आलं, 1/3. ओके.